नमस्कार. मी देवीदास बडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशीनिस्ट, ITI अहमदनगर. आज आपण टूल रेस्ट किंवा टूथ रेस्ट ऑफ टूल अँड कटर ग्राइंडर या पाठाची माहिती पाहणार आहोत. या पाठाची माहिती पाहताना आपण हे जे टूल रेस्ट आहे किंवा टूथ रेस्ट आहे हे काय आहे, त्याचा वापरण्याचा उद्देश काय आहे, नंतर त्याचे कोणकोणते प्रकार असतात, त्याचे वापरण्याच्या पद्धती कोणत्या, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर या टूल रेस्ट किंवा टूथ रेस्टची माहिती पाहताना आपण यामध्ये प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. त्यानंतर त्याची रचना म्हणजे डिझाईन पाहणार आहोत. नंतर हाऊ टू यूज, वापर कसा करावा ते पाहणार आहोत. नंतर टाईप ऑफ टूथ रेस्ट होल्डर्स, या टूथ रेस्टचे जे होल्डर्स आहेत त्याचे प्रकार पाहणार आहोत. त्यानंतर शेप्स ऑफ ब्लेडचे आकार पाहणार आहोत. आणि नंतर शेवटी द लोकेशन ऑफ द टूथ रेस्ट, म्हणजे टूथ रेस्टची लोकेशन म्हणजे ते कोणत्या ठिकाणी माउंट करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आणि याद्वारे आपण टूथ रेस्ट विषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहताना टूथ रेस्ट काय आहे, तर आपण टूल अँड कटर ग्राइंडर या मशीनचा उपयोग वेगवेगळे टूल्स आणि वेगवेगळे हत्यार याला ग्राइंडिंग करण्यासाठी वापरतो. आता मोस्टली मशीन शॉपमध्ये जे काही मिलिंग ऑपरेशन्स केले जातात किंवा रिमिंग ऑपरेशन केले जातात, तर त्याला काय असतात, मल्टी पॉईंट टीथ असतात ती, आणि परिघावर अनेकदा ते पडले असतात. आपल्या शेजारी आकृतीमध्ये दिसते पहा, एक साईड अँड फेस कटर आहे आणि या साईड अँड फेस कटरवरती अनेक दाते पडले आहेत. आणि हे जे दाते आपल्याला जर त्याचे शार्पनिंग करायचं असेल, रिशार्पनिंग करायची असेल, तर प्रत्येक दाता आपल्याला सेपरेटली रिशार्पनिंग करावं लागेल. हा वेगळा करावा लागेल, हा वेगळा करावा लागेल. आणि प्रत्येक वेळेस या प्रत्येक दात्याला आपल्याला सेपरेटली त्याला चांगला सपोर्ट देऊन त्याला ग्राइंडिंग करावं लागतं. तर हे जे टूथ रेस्ट आहेत त्याचं डिझाईन काय आहे, तर याच्यामध्ये काय असतं पहा, एक होल्डर असतो बा इथं, आणि होल्डरवरती एक ब्लेड बसवलं असतं. तर अशा याची रचना असते. तर हे ब्लेड जे आहे ते पातळ असतं. आणि हे जे आहे होल्डर एकतर तुम्ही तुमच्या मशीनच्या टेबलवरती फिट करू शकतात किंवा व्ही रेडवरती त्याला पकडवायची व्यवस्था असते. पण त्याने करून त्याचे जे ब्लेड आहे ते कटर दात्याला रेस्ट करेल किंवा सपोर्ट करेल अशा रीतीने ते माउंट केलं असतं. हे जे ब्लेड आहे हे ब्लेड एकतर फ्लेक्झिबल असतं, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असतं, किंवा रिजिड म्हणजे भक्कम असतं, म्हणजे एक लवणारं असतं, किंवा एक खंबीरपणे किंवा ताठपणे त्याला सपोर्ट देणारं असतं. तर याचा वापर कसा करायचा, तर द रेस्ट मस्ट बी माउंटेड ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द व्हील सरफेस. हे जे रेस्ट आहेत हे माउंट करताना शक्य तेवढ्या व्हील सरफेसच्या जवळ लावायचे असतात. आणि द टाईप ऑफ व्हील यूज्ड अफेक्ट द लोकेशन ऑफ द रेस्ट. तुम्ही कोणत्या प्रकारचं व्हील वापरतायत तर त्याचा परिणाम तुमच्या रेस्टच्या लोकेशनवरती होतो. म्हणजे लोकेशन कुठे लावायचं आहे, तिथं टूल रेस्ट जे आहे ते कोणत्या ठिकाणी लावायचं आहे हे तुमच्या व्हीलच्या प्रकारावर अवलंबून आहे. द टूथ रेस्ट ब्लेड सपोर्ट्स द टूथ फेस अँड होल्ड्स इट इन पोझिशन अगेन्स्ट द ग्राइंडिंग व्हील. म्हणजे टूथ रेस्ट जे ते काय करतं आहे, तुमच्या कटर दात्याच्या फेसला सपोर्ट करून ते काय करतं, ग्राइंडिंग व्हीलच्या समोर पोझिशनमध्ये त्याला पकडून ठेवायचं कार्य करतं. द ब्लेड प्रिव्हेंट रोटेशन ऑफ द कटर अँड एनेबल द करेक्ट करिलेरस अँगल टू द रेस्ट. त्या ब्लेडमुळं तुमचं जे कटर आहे त्याला फिरण्यापासून रोखतंय आणि त्याला योग्य क्लिअरन्स अँगल देण्याचं काम ह्या टूथ रेस्टमुळं करता येतं आपल्याला. आता आपण टूथ रेस्ट काय आहे हे पाहिले. आता आपण पाहूया की टूथ रेस्ट होल्डर
काय असतात, तर तो आपण मी तुम्हाला सांगितलं की टूथपेस्ट जे आहे, तर टूथपेस्ट म्हणजे त्याचं एक ब्लेड आणि त्याचं होल्डर आणि दोघांचा मिळून काय तयार होतं, एक टूथपेस्ट होल्डर तयार होतो. तर टूथपेस्ट होल्डर जे आहे ते कुठं बसवतात, तर टूथपेस्ट होल्डर इज फिटेड इन टू द टूथपेस्ट अटॅचमेंट अँड कॅन बी ऑफ वन ऑफ 3 टाईप्स. हे जे टूथपेस्ट होल्डर आहे हे 3 प्रकारचं असतं आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे द फिक्स्ड टूथपेस्ट होल्डर. हे बघा शेजारी आकृती दाखवले बा, हे एक सरळ एक रॉड आहे, त्याच्यावरती ही जे ब्लेड आहे हे या ठिकाणी फिक्स बसवलेलं आहे. म्हणजे ब्लेड या ठिकाणी लवचिक वगैरे नाही, त्या ठिकाणी कटर दात्याला भक्कमसा आधार मिळतो. त्यानंतर पुढचं जे होल्डर आहे ते आहे द स्प्रिंग टूथपेस्ट होल्डर. स्प्रिंग टूथपेस्ट होल्डर जे आहे तर या ठिकाणी त्याची रचना या प्रकारे आहे आणि याचं जे ब्लेड आहे हे ब्लेड काय होतं बा, स्प्रिंग प्रमाणे एका बाजूला जे समजा ह्या बाजूला काय होतं, माग सरकू शकतं. कशामुळं, पाठीमागच्या बाजूला त्याला स्प्रिंगची व्यवस्था केली असते, पातळ पट्टीपासून तयार केलेलं आहे. पण जेव्हा कटर जे आहे तुमचं इकडं फिरायला पाहिजे तेव्हा त्याला फिरू देणार नाही, परंतु जेव्हा कटर आपण या साईड डायरेक्शनला आपण त्याला फिरू इंडेक्शिंग करण्यासाठी, तेव्हा हे ब्लेड काय होईल, मागं सरकेल आणि दुसऱ्या दात्यामध्ये येऊन ते अडकेल. म्हणजे कटर इंडेक्शिंग करताना, म्हणजे जेव्हा आपण मिलिंग कटरच्या दात्याला धार लावतो, स्लिटिंग सॉ कटर वगैरे, त्यावेळेस एक दाता ग्राइंडिंग झाल्यानंतर दुसऱ्या दात्यामध्ये त्याला फिक्स करण्यासाठी नुसतं कटरचं मॅन्डल धरून फिरवलं तरी काय होतं, ते जे ब्लेड आहे एका दात्यामधून निघून दुसऱ्या दात्यामध्ये येतं. परंतु जेव्हा ग्राइंडिंग करतो तेव्हा याला तुमच्या कटरला ते फिरू देत नाही. त्यानंतर पुढचं जे आहे द युनिव्हर्सल टूथपेस्ट होल्डर. युनिव्हर्सल टूथपेस्ट होल्डर जे आहे तर नावाप्रमाणे याच्यामध्ये काय आहे, अधिकची सोय असते. कशाची, तर तुमचं जे हाईट आहे ब्लेडची, ही ब्लेडची हाईट ॲडजस्ट करण्याची सोय असते. या प्रत्येकाविषयी आपण आता काय करूया, थोडक्यात माहिती पाहूया. तर सुरुवातीला पाहूया आपण द फिक्स्ड टूथपेस्ट होल्डर. दिस वन युजली फिक्स्ड टू व्हील हेड फ्लॅंज. हे जे टूथपेस्ट आहे हे कुठे बसवतात, नेहमी जास्त करून शरी तर व्हील हेडच्या फ्लॅंजवर बसवतात. व्हील हेडच्या फ्लॅंजला बसवतात आणि यूज्ड फॉर लोकेशन ऑफ टूथ ऑफ स्ट्रेट फेस ऑर फ्लोटेड कटर. स्ट्रेट फेसचे किंवा फ्लोटेडचे कटर जे असतात स्ट्रेट, त्यांना ग्राइंडिंग करण्यासाठी हे वापरतात. उदाहरणार्थ हे स्लॅब मिलिंग कटर किंवा हेलिकल मिलिंग कटर. हेलिकल मिलिंग कटर म्हणजे कोणतं, तुमचं सिलेंड्रिकल कटर वगैरे असताना तर त्याला धार लावताना त्याचे जे दाते असतात ते हेलिक्समध्ये वळलेले असतात आणि त्या प्रमाणामध्ये जेव्हा कटरचा ज्या दाता ग्राइंडिंग होतो तर नेमका कटरचा टीथच तो व्हीलच्या समोर आला पाहिजे. परंतु ते कटर जे आहे ते दाते वळलेले असल्यामुळं ह्या ब्लेडला आधारून बरोबर ते दाते काय होतात, कटर आपल्या व्हील फेसपासून असे वळत चाललेले असतात. त्यानंतर पुढचं जे टूथपेस्ट होल्डर आहे ते आहे स्प्रिंग टूथपेस्ट होल्डर. द रेस्ट इज फिक्स्ड आयदर टू वर्क हेड ऑर मशीन टेबल. हे वर्क हेडला बसवतात किंवा मशीन टेबलला बसवतात. यूज्ड फॉर लोकेशन ऑफ द टीथ ऑफ स्ट्रेट फेस ऑर फ्लोटेड कटर. स्ट्रेट फेसचे किंवा फ्लोटेड कटर जे आहेत स्ट्रेट, त्यांना ग्राइंडिंग करण्यासाठी हे जे स्प्रिंग टूथपेस्ट होल्डर आहे ते वापरतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे द युनिव्हर्सल टूथपेस्ट होल्डर. तर धिस होल्डर इन्क्लूड्स मायक्रोमीटर स्क्रू ॲडजस्टमेंट टू इनेबल ॲक्युरेट शेटिंग ऑफ द टूथपेस्ट ब्लेड हाईट. तर हे जे ब्लेड आहे ह्या ब्लेडची उंची आपल्याला वरती घ्यायचं असेल तर खालच्या बाजूला जो हा मायक्रोमीटर स्क्रू आहे तो आपण फिरवला की ब्लेड काय होतं, वर सरकतं किंवा पाहिजे त्या प्रमाणात खाली येतो. जसं मायक्रोमीटर आपण थिंबल फिरवल्यानंतर तुमचा जो स्पिंडल आहे तो हळूहळू प्रमाणात तो काय होतो, वरवर येतो, हळूहळू प्रमाणात तो खाली खाली येतो. त्या प्रकारे याचं ब्लेड जे ब्लेडची हाईट जी आहे ती वर किंवा खाली करता येते आणि त्यामुळं याला आधारलेलं जे कटर आहे ते काय होतं,
अशा प्रकारे ते खाली किंवा दाता जो आहे तो असा खाली येईल किंवा तो दाता परत असा वरती येईल. त्यामुळे काय होईल, तुमचा क्लिअरन्स अँगल जो आहे या ठिकाणी तुमचा असं जे व्हील असणार आहे त्या व्हीलमुळे तयार होणार जो क्लिअरन्स अँगल आहे तो समजा जो वरती घेतला तर कमी होईल, खाली घेतलं तर काय होईल, खाली घेतलं तर कमी होईल, वरती घेतलं तर क्लिअरन्स अँगल वाढेल. अशा प्रकारे त्याचा क्लिअरन्स अँगल जो आहे तो सेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर पाहूया आपण टूथपेस्टचे ब्लेड. तर मित्रांनो, ब्लेड जे आहेत टूथपेस्टबरोबर जे आपण ब्लेड वापरतो हे ब्लेड हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. आणि हे कोणकोणते आकार असतात हे शेजारी आकृती दाखवले बघा. वेगवेगळे आकार दिसतात बघा ठिकाणी. याचा आकार वेगळा आहे, याचा वेगळा आहे, हा वेगळा दिसतोय, हा वेगळा आहे. तर हे प्रत्येकाचे काय आहेत वेगवेगळे आकार आहेत. तर त्यामध्ये आपण आता कोणकोणते प्रकार आहेत, त्यामध्ये स्ट्रेट ब्लेड आहे, रिड्युस्ड एंडचं ब्लेड आहे, रिड्युस्ड एंड, नंतर आहे एल शेप्ड ब्लेड, नंतर आहे ऑफसेट ब्लेड आणि आहे बेंट ब्लेड. तर असे याचे 4-5 प्रकार आहेत. तर आता आपण प्रत्येकाची थोडी थोडी माहिती पाहूया. तर सुरुवातीला पाहूया आपण स्ट्रेट ब्लेड. स्ट्रेट ब्लेड्स आर युज्ड फॉर ग्राइंडिंग स्ट्रेट फ्लुटेड कटर्स अँड फिक्स्ड टू स्प्रिंग रेस्ट. स्ट्रेट फ्लुटेड कटर ग्राइंडिंग करण्यासाठी हे स्ट्रेट ब्लेड वापरतात. आणि इट कॅन बी शेप्ड टू सूट स्मॉल वर्क बाय ग्राइंडिंग अवे ईच साइड सो ॲज टू रिड्यूस द विड्थ ऑफ टिप. याचे जे ब्लेडचं टोक आहे ते ब्लेडचं जे पुढचं टोक आहे ते जर आपण कमी केलं तर आपल्याला छोट्या छोट्या साईजचे जे कटर आहेत त्याला त्याच्या दात्यांना आधार देऊन ग्राइंडिंग करण्याचं काम आपल्याला त्या स्ट्रेट ब्लेडच्या साहाय्याने करता येतं. त्याच्यानंतर मुलांना आपण पुढचं जे ब्लेड आहे ते आहे रिड्युस्ड एंडचं ब्लेड. रिड्युस्ड एंडचं ब्लेड जे आहे ते पण याचे जे टोक आहे ते काय केलं आहे, कमी केलेलं आहे. फिक्स्ड टू स्प्रिंग रेस्ट, हे सुद्धा स्प्रिंग रेस्टला बसवतात. आणि यूज्ड फॉर ग्राइंडिंग शेल अँड मिल्क अँड एंड मिल्स. शेल अँड मिल्क कटर किंवा छोटे छोटे एंड मिल्क कटर यांना सपोर्ट करून ग्राइंडिंग करण्यासाठी ह्या रिड्युस्ड एंड ब्लेडचा उपयोग होतो. त्यानंतर फिक्स्ड रेस्ट यूज्ड फॉर ग्राइंडिंग स्पायरल फुटेड. स्पायरल फुटेड कटर ग्राइंडिंग करण्यासाठी हे फिक्स रेस्ट बरोबर वापरतात. तर स्प्रिंग रेस्ट बरोबर हे कधी वापरतात तर शेल अँड मिल्क कटर किंवा स्मॉल एंड मिल्क कटर, म्हणजे छोटे एंड मिल्क कटर छोट्या साईजचे, आणि एंड मिल्क कटर कोणते स्मॉल एंड मिल्क कटर, स्मॉल एंड मिल्क कटर आणि शेल अँड मिल्क कटर यांना पकडून ग्राइंडिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं ब्लेड आहे एल शेप्ड ब्लेड. तर एल शेप्ड ब्लेड जे आहे फिक्स्ड टू स्प्रिंग रेस्ट सुटेबल फॉर ग्राइंडिंग स्ट्रेट फ्लुटेड प्लेन मिलिंग कटर. स्ट्रेट फ्लुटेडचं जे प्लेन मिलिंग कटर आहे त्याला दात्याला आधार देण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वूड रफी कटर किंवा प्लेन मिलिंग कटर. प्लेन मिलिंग कटर म्हणजे कोणते, ज्याचे दाते सरळ असतात असे. तर यांना आधार देण्यासाठी एल शेप्ड ब्लेड वापरतात. त्यानंतर पुढचं आहे ऑफसेट ब्लेड. ऑफसेट ब्लेड जे आहे तर याचं जे ब्लेड आहे ते होल्डिंगच्या भागापासून ऑफसेट होऊन थोडं पुढं आलेलं दिसतं, साईडला आलेलं असतं. आणि हे ब्लेड फिक्स्ड टूथ रेस्ट बरोबर वापरतात. आणि ग्राइंडिंग लार्ज डायमीटर स्पायरल मिलिंग कटर, मोठ्या व्यासाचे स्पायरल मिलिंग कटरला कटर दात्यांना आधार देण्यासाठी ग्राइंडिंग करताना याचा उपयोग केला जातो. तर मुलांनो, त्याच्यानंतर पुढचं जे ब्लेड आहे ते आहे बेंट ब्लेड. बेंट ब्लेड जे आहे ते या प्रकारचं ब्लेड असतं बा. ते पुढच्या टोकाला किंचितसं ब्लेड बेंड केलेलं असतं. आणि ह्या बेंट ब्लेडचा उपयोग स्प्रिंग रेस्ट बरोबर, स्प्रिंगचं जे टूथरेस्ट आहे स्प्रिंग टूथरेस्ट त्याच्याबरोबर केला जातो. आणि युज्ड फॉर ग्राइंडिंग साईड अँड फेस कटर. साईड अँड फेस कटरच्या ग्राइंडिंगसाठी याचा उपयोग केला जातो. द ब्लेड्स मस्ट नॉट प्रोट्रूड बियॉन्ड द कटिंग ऑर साईड एजेस ऑफ कटर. हे जेव्हा आपण ब्लेड पकडतो तेव्हा ते कटिंग एजच्या बाहेर येणार नाही याची खबरदारी आपल्याला तेवढी घ्यावी लागते.
द रेस्ट मे बी माउंटेड ऑन व्हील हेड ऑर कटर हेड ऑर द वर्क टेबल. म्हणजे हे जे ब्लेड आहे की हे रेस्टसहित कुठं कुठं लावता येईल आपल्याला, व्हील हेडवरती लावता येईल किंवा वर्क टेबल लावता येईल किंवा कटर हेड, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कटर पकडता ना, वर्क हेड किंवा टेबल किंवा व्हील हेड अशा 3 ठिकाणापैकी कुठेही आपल्याला ज्या ठिकाणी सुटेबल असेल त्या ठिकाणी आपल्याला जॉबच्या आकारानुसार अवलंबून असतं कुठे लावायचं. तर आता आपण पाहूया लोकेशन ऑफ द टूथरेस्ट. तुम्हाला सांगितलं मी आताच बा, जसं आता शेवटचं ब्लेड आपण पाहिलं बेंड ब्लेड, ते आपण 3 ठिकाणी लावू शकतो. मग 3 पैकी कोणत्या ठिकाणी लावायचं, कशा अवलंबून आहे, कसं ठरवायचं ते. तर बघा, द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द ग्राइंडिंग व्हील, ग्राइंडिंग व्हीलच्या फिरण्याची दिशा कशी आहे त्यावरती अवलंबून आहे. तसंच द व्हील शेप, व्हीलच्या आकार अवलंबून आहे. द टाईप ऑफ डायमेन्शन ऑफ कटर टू बी ग्राउंड, तर तुम्हाला जे कटर ग्राइंडिंग करायचं आहे त्या कटरच्या डायमेन्शनवरती सुद्धा हे ब्लेडची निवड अवलंबून आहे. द डिझायर्ड क्लिअरन्स अँगल, क्लिअरन्स अँगल किती पाहिजे आपल्याला, तर क्लिअरन्स अँगलच्या आवश्यकतेनुसार सुद्धा ह्या ब्लेडचं लोकेशन अवलंबून असतं. तर मुलांना अशा प्रकारे आज आपण टूथ रेस्ट ऑफ ग्राइंडिंग टूल अँड कटर ग्राइंडर ह्या भागाची माहिती पाहिली. तर आजच्या पुरतं इतकंच. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्यानंतर आपण पुढच्या पाठाला पाहूया व्हेरियस मेथड ऑफ कटर ग्राइंडिंग, व्हेरियस मेथड्स ऑफ कटर ग्राइंडिंग, कटर ग्राइंडिंगच्या वेगवेगळ्या पद्धती.